मस्त गोड गा। नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। तर आज आहे गुरुवार आणि आज आपण निघालो आहोत श्री स्वामी समर्थ मठ जो आहे कुंभारमाठ येथे। तर हा मठ कसा आहे मी पण पहिल्यांदाच चाललो आहे, तर चला आपण सोबतच पाहू हा मठ कसा आहे तो आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ आणि आजचा गुरुवार शुभ करू। मालवण बस स्थानावरून सरळ कुंभारमाठच्या दिशेने हा स्वामी समर्थांच्या मठाचा प्रवास सुरू होतो। अगदी कुंभारमाठवरून वरती गेल्यानंतर सिंधुदुर्ग एअरपोर्टच्या दिशेने म्हणजे वेंगुर्ला रोडला अगदीच जवळच श्री स्वामी समर्थांच्या ह्या मठाची वाट सुरू होते। तर ह्या पादुकांचं विशेष म्हणजे ह्या पादुका अभिक्षित पादुका म्हणून ओळखल्या जातात। श्री स्वामी समर्थांचं प्रगटस्थान आंध्र प्रदेश येथे कर्दळीवन येथे ह्या पादुका ह्या मठापर्यंत आणल्या गेल्या। कर्दळीवन येथून ह्या पादुकांची प्रतिकृती ह्या मठापर्यंत आणली गेली आणि ती भाविकांच्या दर्शनास ठेवण्यात आली। मालवणमधील नागरिकांना सुद्धा हा मठ व्यवस्थित माहिती नसेल, तर ह्या मठाचा भेट घेण्याचं कारण हेच होतं की हा मठ 4 लोकांपर्यंत आणि 4चे 8,000 लोकांपर्यंत स्वामींची प्रचिती झालेला हा मठ लोकांपर्यंत पोचू दे आणि भाविकांनी इथे येऊन ह्या पादुकांचं दर्शन घ्यावं आणि अभिक्षित पादुकांचं दर्शन घेऊन स्वामींचा आशीर्वाद घ्यावा, अशीच आमची ह्या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे। तर ह्या कर्दळीवन येथील पादुका कशा आहेत ह्या आपण आता ह्या स्वामींच्या मठात जाऊन नक्की पाहू। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि हा मठ अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे, तो कसा आहे ते पण पहा। स्वामी समर्थ मठ स्थापना 22 जून 2012 कर्दळीवन अभिषित पादुका कुंभारमाठ सागरी महामार्ग वेंगुर्ला रोड खालची देवली तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग। तर हा आहे स्वामींचा मालवणमधील मठ। आज आपण तिथे आलेलो आहोत, बघूया मठाची कशी आहे, मठ कसा आहे तो आपण बघूया। आणि ह्या पादुकांचं दर्शन घ्यायला ह्या नक्की ह्या मठाला भेट द्या। आणि हा मठ आहे कुंभारमाठ येथे आणि येथे होतात स्वामींच्या वारशाला 5 सोहळे होतात इथे, जे सोहळ्यांमध्ये प्रगट दिन झाला, त्याचप्रमाणे दत्त जयंती, असेच 5 विविध इथे कार्यक्रम होतात। त्या कार्यक्रमांना पण ह्या मठाला नक्की भेट द्या आणि तुम्ही यथाशक्ती अन्नदानाला वगैरे सपोर्ट करा, कारण हा मालवणमधील एकमेव स्वामींचा मठ मोठा व्हावा आणि ह्या मठाची प्रचिती लोकांपर्यंत पोचावी हाच उद्देश असेल। तर असेच नवीन नवीन कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल
तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.